ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, ग्रामीण भागामध्ये शेतकरी बांधव पशुपालन मोठ्या प्रमाणात करताना आपल्याला दिसत आहेत. निश्चितच पशुपालन हा व्यवसाय करत असताना त्यामध्ये व्यवस्थापन हे फार महत्त्वाचं आहे आणि व्यवस्थापनामध्ये खाद्याचं व्यवस्थापन शास्त्रीयदृष्ट्या फार महत्त्वाचं असल्यामुळे त्याचं ज्ञान आपल्या शेतकरी बांधवांना अवगत असणे गरजेचे आहे. असाच एक विषय आपण आज या ठिकाणी चर्चेला घेतलेला आहे. हायब्रिड नेपियर याची लागवड आपल्याला कशा प्रकारे करता येईल या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे प्राध्यापक डॉक्टर अतुल ढोक सरांना. डॉक्टर अतुल ढोक हे प्राध्यापक व विभाग प्रमुख म्हणून आहार व पोषणशास्त्र विभाग, नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय नागपूर या ठिकाणी कार्यरत आहेत. सर, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. 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 सर, कार्यक्रमाच्या सुरुवातीला मला आपल्याला असं विचारायचं आहे की हायब्रिड नेपियर आपल्या शेतकरी बांधवांना हा विषय थोडासा परिचित आहे, परंतु सखोल असं ज्ञान जर आपल्याला त्यांना द्यायचं असेल तर हायब्रिड नेपियर हा विषय आज आपण या ठिकाणी चर्चेला घेतलेला आहे. पशुपालन करताना पशूंकरता खाद्याचं व्यवस्थापन आणि त्यामध्ये हिरव्या चाऱ्याचं महत्त्व आपल्याला आपल्या शेतकरी बांधवांना कशा प्रकारे सांगता येईल, काय सांगाल सर? नक्की. संकरित नेपियरची माहिती घेण्याच्या आधी एक जुजबी ज्ञान, तांत्रिक ज्ञान पशुखाद्याबद्दल किंवा खाद्य प्रणालीबद्दल शेतकऱ्यांना किंवा पशुपालकांना असणं आवश्यक आहे. त्यामध्ये आपलं जे काही पशुधन जोपासताना जसं आपण म्हणतो की खाद्यावर हा बहुतांश खर्च हा खाद्यावर होतो, म्हणजे जवळजवळ 70% खर्च हा खाद्यावर होतो. म्हणजे 100 रुपये जर आपल्याला एका दिवसाला लागत होत असेल तर 70 रुपये त्याच्यावर खाद्यावर खर्च होतं. तर या खाद्यामध्ये प्रामुख्याने सुका चारा, म्हणजे त्याच्यामध्ये सर्व कृषी अवशेष जे आहे पिकांचे त्याचा समावेश होतो. म्हणजे सर्व प्रकारचं त्यामध्ये कुटार यामध्ये आपण त्याचा समावेश करतो. त्याच्यामध्ये भाताचं तणस असेल किंवा गव्हाचा गव्हांडा असेल, तुरीचं कुटार असेल, चण्याचं कुटार असेल, सोयाबीनचं असेल, ज्वारीचा कडबा असेल, हा सर्व जो प्रकार आहे तो सुक्या चाऱ्यामध्ये त्याचा समावेश होतो. त्याच्यानंतर दुसरा प्रकार म्हणजे हिरवा चारा. याच्यामध्ये जे हिरवी वैरण आहे त्याची लागवड आपण शेतामध्ये करत असतो. संकरित नेपियर हा त्यातलाच एक प्रकार आहे, तर हा हिरव्या चारामध्ये मोडतो. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे पशुखाद्य, जी खुराक आपण म्हणतो, जी खास करून आपण दूध वाढीसाठी किंवा दुधासाठी देत असतो, ती बाजारामध्ये विकत आपल्याला घेता येईल किंवा आपल्याला घरगुतीसुद्धा खुराक तयार करता येतील. त्यामध्ये भरडलेला मका असेल, ढेप असेल, चुनी असेल, भाताचा किंवा गव्हाचा कोंडा असेल, खनिज मिश्रण, हे सर्व पदार्थ आपण टाकून त्या ठिकाणी खुराक बनवत असतो. आणि या तिन्हीचा समावेश करून आपण पशुखाद्य तयार करून जनावरांना ते देत असतो. साधारणतः एक 5 ते 7 किलो आपण सुका चारा देतो, 10 ते त्याच्यानंतर हिरवा चारा म्हणजे दूध उत्पादनानुसार, आणि खुराकसुद्धा आपण दूध उत्पादनानुसार खुराक आपण जनावरांना देत असतो. सर, या ठिकाणी आपण सांगितलं की पशूंना संतुलित आहार देणं अतिशय गरजेचं आहे, तरच त्यांच्याकडून अपेक्षेप्रमाणे आपल्याला उत्पादन मिळू शकते. सर, या ठिकाणी आपण अजून उल्लेख केला की हिरवा चारा, तर हिरवी वैरण जर आपल्याला जनावरांना द्यायची असेल तर कोणकोणत्या प्रकारची हिरवी वैरण आपल्याला जनावरांना देता येईल? यामध्ये 2 प्रकार आपल्याला प्रामुख्याने दिसून येतात. एक म्हणजे एकदल आणि द्विदल. द्विदल म्हणजे ज्याच्यामध्ये बरसीम असेल, लुसर्न असेल किंवा चवळी असेल, या हिरव्या वैरणीचा प्रामुख्याने समावेश होतो. आणि ही सकस आणि पौष्टिक वैरण म्हणून ओळखल्या जाते. याच्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण जे आहे 20 ते 25% आपल्याला बघायला मिळते. परंतु ही जी हिरवी वैरण आहे हे साधारणतः आपण थंड दिवसात किंवा हिवाळ्यामध्ये साधारणतः घेत असतो आणि थंड प्रदेशांमध्ये हिची लागवड जास्त प्रमाणात करण्यात येते. दुसरं एकदल आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये प्रामुख्याने
हिरवी ज्वारी असेल, हिरवा मका असेल म्हणजे वैरण, आणि त्याच्यानंतर ओट असेल, हे सर्व आपण एकदल पदार्थामध्ये वैरणीचा आपण त्यामध्ये वर्गीकरण त्याचं करत असतो. याशिवाय काही गवतं आपण लागवडीखाली घेत असतो, ज्याच्यामध्ये आपण उल्लेख केला नेपियर, अजूनही बरेच गवतं त्याच्यामध्ये असतात. तर हे अशा प्रकारे आपण हिरव्या वैरणीची जी लागवड आहे ते शेतामध्ये करत असतो आणि पशूंना हिरवा चारा उपलब्ध करून देत असतो. अच्छा सर, या ठिकाणी आपण उल्लेख केला की एकदल आणि द्विदल अशा प्रकारच्या हिरव्या वैरणीचा वापर आपण पशुखाद्यामध्ये करू शकतो. तर संकरित, आजचा जो आपला जो विषय आहे सर, की संकरित नेपियर याची लागवड आपल्याला कशा प्रकारे करता येईल, तर संकरित नेपियर म्हणजे नेमकं काय आणि त्याचं महत्त्व कशा प्रकारचं खाद्य व्यवस्थापनामध्ये आहे, काय सांगाल? संकरित नेपियर हा अलीकडील काळात पशुपालकांना एक मोलाचं वरदान ठरलेलं आहे. कारण आपण बघतो, जसे मी इतर 2 वैरणीबद्दल आपणास अवगत केलं, द्विदल असेल किंवा एकदल असेल, तर हे हंगामी स्वरूपाचे ही वैरण आहे. तर हे सिंगल कट, डबल कट किंवा मल्टीकट व्हेरायटीज काही आहेत, तर त्याच्याप्रमाणे आपण याच्या कापण्या घेऊ शकतो. परंतु हायब्रिड नेपियर किंवा संकरित नेपियर हा असा चारा आहे, हा बहुवार्षिक चारा म्हणून आपण हा गणला जातो. म्हणजे साधारणतः 4 वर्ष किंवा त्याच्याही पेक्षा जास्ती आपल्याला हायब्रिड नेपियरची किंवा हायब्रिड नेपियरचं उत्पन्न आपल्याला घेता येतं. तर हे नेमकं हायब्रिड नेपियर म्हणजे हा जसं आपण क्रॉस ब्रीडिंग करतो तसं 2 व्हेरायटीजपासून हा तयार झालेला चारा आहे. याच्यामध्ये नेपियर नावाचं जे गवत आहे ते आणि बाजरी या दोन्हीचा क्रॉस करून हे संकरित नेपियर तयार झालेलं आहे. आणि बहुवार्षिक चारा म्हणून हा आपण मानतो आणि साधारणतः 4 वर्ष किमान कंटिन्यू हिरवा चारा म्हणून हा आपण जनावरांना उपलब्ध करून देऊ शकतो. हे त्याचं विशेष महत्त्व, म्हणजे वर्षभर हिरवा चारा जनावरांना मिळू शकतो. सर, या ठिकाणी आपण सांगितलं की संकरित नेपियरच्या माध्यमातून जनावरांना आवश्यक हिरवा चारा आपल्याला उपलब्ध करून देता येईल. तर संकरित नेपियरच्या काही विविध जाती आहेत का, काय सांगता येईल सर? आहे. संकरित नेपियर म्हटलं की त्याच्या बऱ्याच जाती आपल्याला पाहायला मिळतात. विविध प्रकारचं संशोधन या संकरित नेपियरवर झालेलं आहे. विविध आपल्या ज्या रिसर्च संस्था आहेत देशामध्ये, त्याच्यामध्ये संशोधन झालेलं आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या व्हेरायटीज या संकरित नेपियरच्या तयार केलेल्या आहे. उदाहरणार्थ जसं मी म्हणेल की CO3, CO4, CO5 या तमिळनाडूमधल्या व्हेरायटीज आहेत, ज्याला आपण कोइंबतूरमध्ये त्या विकसित झालेल्या आहेत. जसं राष्ट्रीय चारा संशोधन केंद्र आहे झाशीला, त्याचेच हे प्रादेशिक केंद्र आहे, त्या ठिकाणी अशा प्रकारच्या या व्हेरायटीज तयार झालेल्या आहेत. त्याच्यानंतर DHN6, DHN10 या आपण कर्नाटकाच्या व्हेरायटीज म्हणू, धारवाडच्या, तर त्या ठिकाणी सुद्धा कृषी विद्यापीठात असं संशोधन होऊन या अशा प्रकारच्या जाती संकरित नेपियरच्या विकसित झालेल्या आहेत. त्याच्याशिवाय झाशीला जसं मी सांगितलं राष्ट्रीय चारा संशोधन केंद्र झाशी, त्या ठिकाणी सुद्धा काही याच्या जाती तयार झालेल्या आहेत. वाण तयार झालेले आहेत, ज्याला आपण वाण म्हणतो, आणि सोबतच पंजाबला काही तयार झालेलं आहे. आणि अलीकडेच आपल्या महाराष्ट्रामध्ये बायफ जी संस्था आहे उरळी कांचन पुण्याला, त्यांनीसुद्धा काही वाण या संकरित नेपियरचे विकसित केले आहे. जसं BNH10 असेल, BNH11 असेल, तसे विविध प्रकारचे वाण आपल्याला संकरित नेपियरचे पाहायला मिळतात आणि हे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहेत. अच्छा सर, आपण या ठिकाणी सांगितलं की संकरित नेपियरची जर आपल्याला लागवड करायची असेल तर अशा प्रकारचा त्याचे ठोंबे म्हणा किंवा त्याचे बियाणं म्हणा हे आपल्याला सहजरित्या शेतकरी बांधवांना उपलब्ध होऊ शकतं. सर, मला या ठिकाणी असं विचारायचं आहे की पशुपालन व्यवसायामध्ये जास्तीत जास्त खर्च हा खाद्य व्यवस्थापनावर होतो, मग तो दुधाचा व्यवसाय असेल किंवा शेळीपालन असेल. आणि आपण बघतो की ह्या शेळीपालन किंवा दुग्ध व्यवसाय दोन्ही ठिकाणी हायब्रिड नेपियर हे जे वैरण आहे याचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. तर हायब्रिड नेपियर याची लागवड आमच्या शेतकरी बांधवांना जर करायची असेल तर ती कशा प्रकारे करता येईल आणि त्याकरता त्यांनी कशा प्रकारे तयारी करावी, काय सांगाल सर? हायब्रिड नेपियरची लागवड करताना सहसा आपण बघतो की कुठली लागवड आपण करतो तर आपण बिया किंवा सीड्स घेऊन त्याची लागवड करत असतो. हायब्रिड नेपियरवर बरंच संशोधन अजूनही देशात सुरू आहे आणि एक प्रयत्न सुरू आहे की त्याच्या सीड्स ज्या आहेत त्या पशुपालकांसाठी उपलब्ध होतील, जेणेकरून त्याची लागवड सहजरित्या करता येईल. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये जी आपण लागवड करतो या हायब्रिड नेपियरची, तर ती थोंबे लावून करत असतो किंवा रोपंसुद्धा आपण आपल्याला लावता येईल. थोंबे म्हणजे जे खोड असतं नेपियरचं त्याचे आपण तुकडे करून, जसे त्याला डोळे असतात तर साधारणतः किमान 3 डोळेसुद्धा किमान त्याला असावे असे जे थोंबे आहेत त्याची लागवड करून आपण या संकरित नेपियरची लागवड करू शकतो.
तर दोन्ही प्रकारे त्याची लागवड करता येईल. पण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये थोंबे लावून त्याची लागवड होते, ज्याच्यामध्ये त्या डोळे ज्याला म्हणतो आपण, तर हे 3 डोळे किमान निश्चित. त्या थोंब्याला असावेत, अशी ते आपण थोंबे त्या ठिकाणी निवडत. सर, या ठिकाणी वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. मंडळी, या ठिकाणी आपण चर्चा करत होतो संकरित नेपियर वैरण याची लागवड आपल्या शेतकरी बांधवांना कशा प्रकारे करता येईल यावरील चर्चा ही स्टुडिओमध्ये अशीच आपण सुरू ठेवणार आहोत. आपण कुठेही जाऊ नका, बघत राहा आमची माती आमची माणसं. आमची माती आमची माणसं. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. सर, आपण या ठिकाणी सांगत होतात की हायब्रिड नेपियर जे आहे तर त्याची लागवड आता करायची आहे, आमच्या शेतकरी बांधवाचं ठरलेलं आहे. आणि आता याची लागवडीला सुरुवात करायची असेल तर आमच्या शेतकरी बांधवांनी ठोंबे कशा प्रकारे त्याची निवड करता येईल त्याला, किंवा कोणत्या प्रकारचे ठोंबे त्यांनी हे घेतले पाहिजे. तसेच ही याची लागवड करत असताना जमिनीची मशागत असेल किंवा खताचं व्यवस्थापन असेल, या बाबतीत त्याला काय पूर्वतयारी करता येईल, काय सांगाल सर? सर्वप्रथम लागवडीचा जो काळ आहे, आता सध्या जो आपला पिरियड सुरू आहे, तो अतिशय उत्तम असा काळ या हायब्रिड नेपियरसाठी आहे. साधारणतः जून जुलैमध्ये आपण याची लागवड करत असतो. हा एक हंगाम झाला. त्याच्यानंतर फेब्रुवारीमध्ये सुद्धा याची आपण लागवड करू शकतो, पाण्याची सोय असेल. आणि वर्षभर जर पाण्याची सोय असेल तर वर्षामध्ये आपण केव्हाही याची लागवड करू शकतो. ते एक याची म्हणजे आपल्याला खासियत म्हणता येईल हायब्रिड नेपियरची, ती आहे. आणि याच्यासाठी जमीन मध्यम ते भारी प्रकारची जमीन आणि पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन आपल्याला हवी. तर जमीन तयार करताना 2-3 नांगरणी त्याला करून जमीन सपाट करून घ्यावी. त्याच्यानंतर याच्यासाठी आपल्याला शेणखत जे आहे साधारणतः 20 ते 25 टन एकरी हेक्टरी आपण शेणखत त्यामध्ये टाकून ती जमीन आपली तयार करावी. आणि त्याच्यानंतर मग आपण जे आता म्हटलं की थोंबे, त्याची लागवड त्या ठिकाणी करायची आपल्याला. तर हे थोंबे आपल्याला लावत असताना साधारणतः 2 फूट बाय 2 फूट असं अंतर आपण त्या ठिकाणी ठेवू शकतो, किंवा 3 बाय 2 फूटसुद्धा अंतर आपल्याला ठेवता येईल. 2 बाय 2 फूट हे अगदी दाट असं तुम्हाला जर वैरण पीक घ्यायचं असेल तर 2 बाय 2 फूट, आणि एक साधारण त्याचं उत्पन्न घ्यायचं असेल तर 3 बाय 2 फूट अशा प्रकारे आपण त्याची स्पेसिंग ठेवत असतो. आणि साधारणतः एक 60 ते 75 दिवस झाल्यावर आपण पहिली कापणी या हायब्रिड नेपियरची त्या ठिकाणी करत असतो. अच्छा, 60 ते 75 दिवस झालं. सर, या ठिकाणी आपण सांगितलं की हायब्रिड नेपियर हे जी वैरण आहे ही बहुवार्षिक आहे, म्हणजे वर्षभर आमच्या शेतकरी बांधवांना हिरवा चारा त्याच्यामधून मिळू शकतो. आणि पहिली कापणी आपण सांगितलं की 60 ते 70 ते 75 दिवसानंतर आपल्याला पहिली कापणी घेता येईल. तर असं वर्षभर जर आपल्याला त्याचं उत्पादन घ्यायचं असेल तर कापणी कशा प्रकारची असावी आणि कधी कधी आपल्याला ते करता येईल? जसं आता लागवड झाल्यानंतर आपण म्हटलं की 60 ते 75 दिवसात पहिली कापणी झाली की त्याच्यानंतर दुसरी कापणी आपण साधारणतः 40 ते 45 दिवसात दुसरी कापणी त्या ठिकाणी करू शकतो. आणि कापणी झाली की लगेच आपल्याला त्याचं जे काही खताचं मॅनेजमेंट आहे ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी करावं लागतं. म्हणजे कापणी झाली की आपल्याला नायट्रोजनचं प्रमाण त्या ठिकाणी कापणी झालेल्या भागामध्ये करावं लागतं. म्हणजे जिथून कापणी केलेली आहे तिथला कचरा काढून अगदी ओळीला धरून आपण युरिया त्या ठिकाणी टाकला, आणि युरिया टाकल्यानंतर लगेच आपल्याला त्या ठिकाणी पाण्याची पण व्यवस्था करायची आहे, लगेच पाणी द्यायचं आहे, जेणेकरून ते नत्र जे आहे ते अगदी मुळापर्यंत जाईल आणि पुढचा जो येणारा चारा आहे तो 40-45 दिवसामध्ये आपल्याला कापणीसाठी तयार घेता येईल. सर, या ठिकाणी याला जोडून मला अजून एक प्रश्न असा विचारायचा आहे की संकरित नेपियर ही जी वैरण आहे याची लागवड आमचा शेतकरी करतो आहे, तर ही करत असताना त्याला एकरी किती उत्पादन याच्यामधून मिळू शकतं, आणि एका एकरमध्ये जो उगवलेला चारा आहे किंवा जे उत्पादन आपल्याला मिळत आहे तर सर्वसाधारणपणे त्याच्यावर किती जनावरांना तो पुरेल, म्हणजे त्याला त्या हिशोबाने त्या चाऱ्याच्या लागवडीचं नियोजन करता येईल, काय सांगाल सर? जसं मी सांगितलं की पहिली कापणी 60 ते 75 दिवसांनी, तर एकरी जवळजवळ 12 ते 20 टन चारा आपल्याला एकरी या ठिकाणी नेपियरचा मिळू शकतो. आणि अशा 6 ते 8 कटिंग आपण वर्षभरात घेत असतो. जसं मी सांगितलं की 40 ते 45 दिवसांनी आपण दुसरी कटिंग घेणार, तशा एकूण वर्षभरामध्ये 6 ते 8 कटिंग त्या ठिकाणी आपल्याला हायब्रिड नेपियरच्या भेटू शकतात. आणि जर एका कटिंगला आपण 12 ते 20 टन हिरवा चारा जर म्हटलं तर साधारणतः एक 100 ते 150 टन किमान हिरवा चारा एकरी आपल्याला या ठिकाणी हायब्रिड नेपियरचा वर्षभर उपलब्ध होऊ शकतो. आणि हा जनावरांना खाऊ घालताना जसं किमान 10 किलो हिरवा चारा त्या ठिकाणी आपण जनावरांना, जे दुभते जनावर आहे त्यांना देत असतो. जे भाकड जनावर आहे त्यांना सहसा अगदी हिरवा चारा दिलाच पाहिजे असा काही थंब रूल नाही आहे.
त्यांना किलो 2 किलो असला तरी त्यांचं काम भागतं. परंतु जे दुधावरचे जे जनावर आहे, ज्यांचं दूध उत्पादन 5 लिटरच्या वरती आहे, 10 लिटर 15 लिटर असेल, त्यांना हिरव्या चाऱ्याची गरज अतिशय म्हणजे आवश्यक आहे आणि त्या ठिकाणी देणं खूपच गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात दूध भेटू शकत नाही. मग 10 किलो 15 किलो इवन 20 किंवा 25 किलोपर्यंत आपण दुधानुसार हिरवा चारा देत असतो. तर आपल्या पशुपालकांना हे एक ठरवायचं आहे की एकरी मला एका कापणीमध्ये समजा 12 ते 20 टन हिरवा चारा मिळतो आहे, माझ्याकडे जनावरं किती आहे आणि जनावराची एका दिवसाची गरज किती आहे हिरव्या चाऱ्याची, त्याच्याप्रमाणे मला किती हिरवा चारा लागणार आहे याचं नियोजन पशुपालकांना करून आवश्यक तेवढी कापणी पशुपालकांना करायची. सर, या ठिकाणी वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. मंडळी, हायब्रिड नेपियर या वैरणीची लागवड आपल्या शेतकरी बांधवांना कशा प्रकारे करता येईल यावरील चर्चा ही अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. आपण कुठेही जाऊ नका, बघत राहा आमची माती आमची माणसं. आमची माती आमची माणसं. मंडळी, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. सर, आपण या ठिकाणी चर्चा करत होतो की आपल्याला हायब्रिड नेपियर जे आहे त्याची लागवड आपल्या शेतकऱ्यांना करायची आहे, पण ही करत असताना आमच्या शेतकऱ्यांना ठोंब्याची निवड कशा प्रकारे करता येईल, काय सांगाल? ठोंब्याची निवड आपल्या शेतामध्ये जर हा हिरवी वैरण असली तर आपण त्याच्यातूनच याची निवड करू शकतो. तर याच्यासाठी किमान 90 दिवस हे पीक व्हायला हवं, त्याच्यानंतरच मग आपण याच्यातून ते थोंबे काढत असतो. साधारणतः 90 ते 120 दिवस हा कालावधी अगदी थोंब्यांसाठी उत्तम आहे. खूप जास्ती जुनं जे झालेलं झाड आहे किंवा पीक आहे त्याच्यातून थोंबे घेऊ नये. म्हणजे 7 महिने 8 महिने जर जुनं असेल तर त्याच्यामध्ये थोंब थोडं जाड होतं, तर त्याची उगवण अगदी प्रॉपरली होत नाही. त्याच्याशिवाय जर अगदी खूप आपण यंग अवस्थेमध्ये घेतलं, समजा 40 दिवस 45 दिवस, तर त्याचीसुद्धा त्या ठिकाणी थोंब्याची उगवण व्यवस्थित होत नाही. म्हणून हा 90 ते 120 दिवसाचा जो कालावधी आहे त्या कालावधीमधले जर आपण थोंबे घेतले आणि 3 डोळे त्याला असावेत आणि याच्यातले 2 डोळे किमान जमिनीमध्ये जावे, साधारणतः 5 ते 7 लागवड करताना 5 ते 7 सेंटीमीटर तो जमिनीमध्ये जावा, 2 डोळे जमिनीत गेले पाहिजे. ही काळजी आपल्याला त्या ठिकाणी थोंबे निवडताना किंवा थोंब्याची लागवड करताना घ्यायची आहे. सर, एक महत्त्वाचा प्रश्न मला या ठिकाणी विचारायचा आहे की हायब्रिड नेपियर हे जे आहे याची लागवड करायचं आता आमच्या शेतकऱ्यांनी ठरवलेलं आहे. त्याच्यामध्ये अशा कोणत्या प्रकारची पोषण मूल्य असतात जेणेकरून त्याचा फायदा आमच्या पशूंना होईल, काय सांगता येईल? याच्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण साधारणतः 8 ते 12% आढळतं आपल्याला आणि ऊर्जेचं प्रमाण याच्यामध्ये चांगलं आहे. साधारणतः 50% ऊर्जा याच्यामध्ये आहे आणि याच्यात पचनीय घटक जे आहे ते जवळजवळ 65% पचनीय घटक आहे. तर अतिशय उपयुक्त, रुचकर आणि वर्षभर उपलब्ध असणारा हा हिरवा चारा आहे. त्याच्याचमुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये बहुतांशी हायब्रिड नेपियरची लागवड करण्यात येते पशूंसाठी. अच्छा, हायब्रिड नेपियर हा बहुवार्षिक आहे आपण सांगितलं आणि हा आमच्या पशुपालकांना वर्षभर उपलब्ध होऊ शकला पाहिजे. हंगामात तर तो होईलच, परंतु वर्षभर जर आपल्याला उपलब्ध करून द्यायचा असेल तर हायब्रिड नेपियरपासून आपण अलीकडच्या काळामध्ये ऐकतो आहे की मुरघासाचा वापर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी केला पाहिजे. तर मुरघासासाठी याचा वापर होऊ शकतो का आणि ते कशा प्रकारे आमच्या शेतकरी बांधवांना करता येईल, काय सांगाल? मुरघासासाठी नक्कीच याचा वापर होऊ शकतो, परंतु हे वर्षभर उपलब्ध असणारं वैरण आहे. जर वैरणीवरच आपलं काम होत असेल तर मुरघास बनवायची गरज नाही. परंतु जास्ती प्रमाणामध्ये चारा जर अवेलेबल आहे तर मग मुरघास आपण याच्यातून नक्की बनवू शकतो. याच्यामधली कुठलीही अडचण नाही. जसं आपण बघतो की मुरघास बनवताना प्रामुख्याने ज्वारी आणि मका आपण त्या ठिकाणी निवडत असतो. नेपियरमध्ये पशुपालक जे आहे थोडे मागे पुढे बघतात, परंतु मागे पुढे बघायची गरज नाही. त्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये थोडंसं मॉइश्चरचं प्रमाण जास्ती आहे आणि जे शुगर्स म्हणतो शर्करा त्याचं प्रमाणसुद्धा याच्यामध्ये कमी आहे. पण असे असतानासुद्धा आपण याचं मुरघास करू शकतो. याच्यामध्ये आपण शर्करेचं प्रमाण आपल्याला वाढवता येईल. मग त्या ठिकाणी गुळाची मळी असेल, गुळाचं पाणी असेल, हे आपण मिक्स करून याच्यापासनं उत्तम प्रकारचा मुरघास बनवू शकतो. फक्त आर्द्रतेचं जे प्रमाण आहे ते आपल्याला 65% याच्यामध्ये आणायचं आहे. तर केवळ नेपियरपासून आपण मुरघास बनवू शकतो किंवा याला मिक्स बाकी दुसऱ्या चांगल्या हिरव्या वैरणीसोबत सुद्धा आपण मुरघास याचं करू शकतो. निश्चित. संकरित नेपियर याची लागवड आता आपल्याला जर करायची असेल तर आमच्या शेतकरी बांधवांना याचे आपण बोललात सर की याची ठोंबे व्यवस्थितपणे शेतकऱ्यांनी निवडले पाहिजे, त्याची लागवड केली पाहिजे. तर हे ठोंबे आम्हाला कुठे उपलब्ध होऊ शकतील, काय सांगाल? याच्यामध्ये जे काही नजदीकचे पशुपैदास प्रक्षेत्र असतील, मग महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ असेल किंवा शासनाचा जो पशुसंवर्धन विभाग आहे त्याचे जे काही कॅटल ब्रीडिंग फार्म म्हणतो आपण, तर अशा ठिकाणी आपल्याला अशा प्रकारच्या थोंब्याची उपलब्धता होऊ शकते.
आपलं नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय नागपुरात जे आहे मापसू अंतर्गत, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला या थोंब्याची उपलब्धता होऊ शकते. म्हणजे तर शेतकरी बांधवांना तिथे उपलब्धता याची सहजतेने होऊ शकते आणि आपल्या शेतात एकदा याची लागवड झाली तर मग आपल्या शेतातच ते थोंबे उपलब्ध होणार आहे आणि आपण इतरांनाही इतरही पशुपालक जे आहेत त्यांनासुद्धा आपण थोंबे त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ शकतो. निश्चित. सर, संकरित नेपियर वैरण जी आहे ती संकरित नेपियर वैरणीची लागवड करायचं आता आमच्या शेतकरी बांधवांनी ठरवलेलं आहे आणि निश्चितच आपल्या मार्गदर्शनामधून हे सिद्ध झालेलं आहे की अतिशय महत्त्वाचं आहे खाद्य व्यवस्थापनामध्ये त्याचा अंतर्भाव असला पाहिजे, म्हणून तरच आपल्याला अपेक्षेप्रमाणे उत्पादन हे पशूंपासून मिळेल. तर याबद्दल आपल्याला ग्रामीण स्तरावरती मोठ्या प्रमाणात जनजागृती करायची असेल तर आपल्याला काय करता येईल, यासाठी काय सांगाल सर? जनजागृती याच्यामध्ये नक्कीच आवश्यक आहे, कारण पारंपरिक जो काही हिरवा चारा आहे किंवा वैरण आहे त्याचीच माहिती पशुपालकांना या ठिकाणी आहे. तर हिरवी वैरण करत असताना त्याचे थोंब्याची उपलब्धता, थोंबे कुठल्या प्रकारचे असावे, ही सगळी माहिती असणं आवश्यक आहे. तर ही जनजागृती फार आवश्यक आहे. शासनाच्या काही योजनाही आहे ज्याच्यामध्ये आपण मोफत थोंबे वाटप करून वैरणीचे वेगवेगळे प्लॉट्स त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आपण करून देत असतो. तर ऑलरेडी बरेचसे कार्यक्रम त्या ठिकाणी राबविण्यात येत आहे, परंतु त्याच्यामध्ये अजूनही आपल्याला कार्यक्रम राबविण्याची गरज आहे असं मला वाटतं. निश्चित. मंडळी, या ठिकाणी आपण चर्चा करत होतो की संकरित नेपियर ही जी वैरण आहे या वैरणीची लागवड आपल्याला शेतकरी बांधवांना कशा प्रकारे करता येईल या विषयावर विस्तृत आणि एक चांगलं तांत्रिक मार्गदर्शन आपल्याला डॉक्टर अतुल ढोक सरांनी या ठिकाणी केलेलं आहे. मला विश्वास आहे की या सगळ्या माहितीचा पुरेपूर आपल्याला उपयोग होईल आणि याचा वापर करून आपण आपली उत्तरोत्तर प्रगती पशुपालन व्यवसायामध्ये करून घ्याल. सर, आपण या कार्यक्रमात आलात आणि आमच्या पशुपालकांना तांत्रिक मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. धन्यवाद.